खरं तर 3 वेळा 10 थर लावले आहेत. निश्चितच गर्वानं प्रत्येकाची मान उंचावलेली आहे. आज राज ठाकरे यांना भेटलेला होता. काय नेमका अनुभव होता, काय म्हणाले राज ठाकरे? हो, नक्कीच साहेबांचा आम्ही आशीर्वाद घेतला आणि 10 थरचा विक्रम हा आमच्यासाठी एक चांगला अनुभव देणार होता. कारण मागच्या वर्षी आम्ही 10 थरसाठी काही सेकंदासाठी हुकलो होतो, परंतु चालू वर्षी आम्ही 1 नाही 2 नाही तब्बल 3 वेळा आम्ही 10 थर लावलेले आहेत आणि त्याचा आनंद साहेबांमुळेच आम्हाला जास्त मिळाला आहे. कारण जेव्हा आपली दहीहंडी निर्बंधामुळे अडकली होती तर सन्माननीय राजसाहेब आणि अविनाश दादा आमच्या पाठीशी उभे राहिले, आमच्या मंडळाच्या पाठीशी उभे राहिले आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही साहेबांच्या भेट घेतली आणि साहेबांनी खूप सारे आम्हाला शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना काय नेमकं म्हटलंय? कारण विश्वविक्रम केल्यास जमा आहे. 3 वेळा खरं तर पथकानं 10 थर लावले. साहेबांचे आशीर्वाद, साहेबांनी शुभेच्छा आशीर्वाद दिले, बाकी काय नाही. आणि ह्या वर्षी आम्ही जय जवानचे 41 मुलं खेळाडू घेऊन ह्या वेळेला जय जवान गोविंदा पथकाचे 41 खेळाडू घेऊन आम्ही स्पेनला जाणार आहोत आणि त्याचा सगळा खर्च महाराष्ट्र नवनिर्माण सेना उचलणार आहे. सो यावेळेला ही सगळी लहान लहान मुलं स्पेनला जातील आणि तिथे आम्ही पण कुठे कमी नाही आहोत हे नक्की दाखवून देतील. मला वाटतं त्यांचं दरवर्षी कॅस्ट्रल लोकांचा कार्यक्रम असतो आणि ह्यावेळेला 2026 आहे ना, ऑक्टोबर फर्स्ट वीक 2026ला तो कार्यक्रम आहे आणि त्याला आम्ही सगळेजण जय जवानची 41 मुलं आम्ही जाणार आहोत. थँक्यू.